नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला 3 कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते, त्याविरुद्ध प्रचंड काहूर माजवण्यात आलं. प्रचंड काहूर माजवण्यात आलं. आणि दिल्ली या राजधानीच्या शहराला पंजाब, उत्तर प्रदेश अशा ठिकाणाहून जे येणारे रस्ते आहेत ते रोखून धरण्यात आले आणि दिल्लीची कोंडी करणारं किसान आंदोलन सुरू झालं. आणि जवळजवळ 12-13 महिने हे आंदोलन चालू होतं. 12-13 महिने. अमुक बॉर्डर, तमुक बॉर्डर, शंभू बॉर्डर, काय काय बॉर्डर, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून दिल्लीकडे येणारे हमरस्ते हायवे इथे धरणं धरून तो रस्ताच बंद करून टाकला होता. आणि दिल्लीच्या अनेक उपनगरामध्ये आपल्या 1 किलोमीटर जवळ असलेल्या भागात जायचं तरीही हजारो लोकांना दिवसाला 30-40 किलोमीटरचं वळसे घेऊन जायला लागत होतं. पण हे सोकॉल्ड शेतकरी संघटनांचे नेते आपलं धरणं उठवायला तयार नव्हते. उठला ना तो राकेश टिक्केत, आणि तुम्हाला माहिती आहे त्यांची नावं, कोणतो ढालेवाल, चढुनी वगैरे वगैरे. आणि यातले प्रामुख्याने सगळेच्या सगळे शेतकरी नेते हे पंजाब मधले होते. पंजाब मधले होते. आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुका होण्याच्या आधीचं हे आंदोलन आहे. आधीचं आंदोलन. सरकारने हे अन्याय करणारे कायदे मागे घेतले पाहिजेत, याच्यासाठी त्या शेतकरी आंदोलनाच्या मागे सगळेच्या सगळे विरोधी पक्ष हा अगदी काय म्हणतात पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले होते. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री तेव्हा केजरीवाल होते. केजरीवाल यांच्याच पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार होतं. आणि ते जे शेतकरी बसले होते ते मस्तच चैन करत होते. खाण्यापिण्याची रेलचेल होती. बिस्लेरीच्या बाटली बंद पाणी चहा बनवायला सुद्धा वापरलं जात होतं. हे सुद्धा चित्रण आपण टीव्हीवर आणि वेगवेगळ्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे. लंगरच्या लंगर लागले होते. जो कोणी तिथे येऊन बसेल त्याची खाण्यापिण्याची भरपूर व्यवस्था होती. ट्रॅक्टर आणि मंडप टाकून बसलेले होते. लाखो रुपये खर्च केले जात होते त्या किसान आंदोलनावर. आणि त्याच्या बातम्या जितक्या रंगून, बिचारा अन्नदाता अन्नदाता अन्नदाता, सगळ्याच्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवर अन्नदाता हा शब्द सातत्याने वापरला जातो. जणू काय तिथे बसलेले शेतकरी आणि धरणेकरी हे देशभरच्या शेतीमध्ये राब राब राबून आपल्याला 2 वेळचे घास जेवू घालतात, अशा भाषेत सगळेच्या सगळे पत्रकार बोलत होते. अन्नदाता रस्त्यावर, अन्नदाता अमुक. महाराष्ट्रातले किती शेतकरी त्या दिल्लीच्या धरण्यामध्ये सामील झाले होते. बिहारचे किती शेतकरी, बंगालचे किती शेतकरी त्या दिल्लीच्या किसान आंदोलनात सहभागी झाले होते. गंमत हीच असते मित्रांनो, देखावा उभा केला जातो, भूलभुलैया उभा केला जातो. मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर सांगा की पंजाबच्या काय त्या किसान संघटना आहेत, त्यांचा यामध्ये सर्वाधिक पुढाकार होता. पण पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यातले शेतकरी संघटनांचे नेते, शेतकरी नेते सोडले तर बाकी देशभरच्या शेतकरी नेत्यांचा त्या आंदोलनामध्ये सहभाग सुद्धा नव्हता. सहभाग सुद्धा नव्हता. पण सगळीकडे मीडियामधून रोजच्या रोज अन्नदाता अन्नदाता अन्नदाता. अन्नदाता बिचारा हलाखीचे जीवन जगतोय. तो राब राब राबतो आणि तेवढा शेतमाल पिकवतो, त्याला योग्य भाव मिळत नाही, सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण असली दिवटेगिरी करणाऱ्या संपादक पत्रकारांना आणि चॅनेलवाल्यांना कधी असं वाटलं नाही की मोदी सरकार ज्या शेतकऱ्यावर अन्याय करतं, त्या पंजाब मधल्या किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक
या राज्यातला एकही शेतकरी किंवा शेतकरी नेता हा दिल्लीच्या किसान आंदोलनामध्ये सहभागी झालेला नव्हता. पण या राज्यामध्ये म्हणजे आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक अशा राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे त्या राज्यामधली कुठलीही शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते हे दिल्लीच्या आंदोलनात सहभागी नव्हते. पण मीडियाला सुपारी देण्यात आली होती की हे आंदोलन मोदी सरकारच्या विरोधात अपप्रचार करण्यासाठी हवं तसं वापरून घ्या. आणि म्हणून मग त्या धरणं धरणाऱ्यांना अन्नदाता अन्नदाता, शेतकरी नाही अन्नदाता असं संबोधलं जातं. जणू काय त्यांनी शेत पिकवलं नाही तर मी मुंबईमध्ये उपाशी मरेन, आणखी कोणतरी कर्नाटकात उपाशी मरेल, अशा थाटामध्ये बोललं जात होतं. पण सरकार सुद्धा माहिती होतं सरकारला यामागे राजकारण आहे. नुसते विरोधी पक्ष नव्हे, ते शेतकरी नेते नव्हेत, तर मीडियामध्ये बसलेले आविष्कार स्वातंत्र्याचे मुखंड सुद्धा राजकारण खेळत आहेत. कारण एक साधी गोष्ट होती, ते तिथे दिसणारे जे चेहरे होते टिक्के, चढुनी, ढल्लेवाल वगैरे, हे कधीही शेतात राबत नाहीत. ते सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवारांसारखे शेतकरी आहेत. त्यांचं 7/12वर नाव आहे, जमिनीची मालकी, त्याचं सर्टिफिकेट म्हणजे 7/12. त्या 7/12मध्ये शेतकरी आहेत. पण ज्यांनी आयुष्यभर राजकारणाची शेती केली पण कधी कांदा किंवा बटाटा पिकवला नाही, ज्वारी किंवा बाजरी पिकवली नाही, असे जे शेतकरी आहेत शरद पवारांसारखे, तसेच हे चढुनी वगैरे आंदोलनात उतरलेले जे किसान नेते होते ते प्रत्यक्षात शेतकरी नव्हते. त्यांची शेती ही वेगळी असते. खरी शेती पिकवणारा, शेतीत माल पिकवणारा जो आहे, त्याचं धान्य वगैरे काय पिकवलेलं असेल ते विकत घेऊन मधली दलाली खाणारा जो वर्ग आहे तोच आंदोलनात उतरला होता. ह्या सगळ्यांकडे तुम्ही बारकाईने तपासा जाऊन. जे कोणी दिल्लीमध्ये किसान कायद्यांच्या विरोधात आंदोलनासाठी कंबर कसून उतरले होते आणि 12-13 महिने दिल्लीची कोंडी करून बसले होते, हे एकापेक्षा एक अडते दलाल होते. अडते दलाल होते. शेतकऱ्यांच्या स्वार्थ आणि हित याच्याशी त्यांना कर्तव्य नव्हतं. कर्तव्य नव्हतं. त्यांचा हेतू असा होता की हे कायदे अंमलात आले तर अडते आणि दलाल यांची मक्तेदारी शेत कृषी उत्पन्न बाजार समितीतली संपेल, शेतकऱ्याचा अधिक किंमत मिळेल आणि दलालांना उपाशी मारावं लागेल. तेव्हा अन्नदाता म्हणून चॅनेलवरून रोज टाहो फोडून जे पत्रकार रडत होते, अँकर रडत होते, ते अन्नदाता नव्हते तर ते अडते दलाल होते. आणि म्हणून मी वारंवार या विषयात व्हिडिओ केले. त्याच्यात एक स्पष्ट केलं होतं की अन्नदाता अन्नदाता म्हणून ज्याला भासवलं जातं तो अन्नदाता नाहीये, तो अडते दलालच आहेत. आणि तेच शेतकऱ्यांचं म्हणजे अन्नदात्याचं शोषण करणारे आहेत. माझे 2-4 तरी व्हिडिओ तुम्हाला नक्की सापडतील. नक्की सापडतील. तर अशा या आंदोलनातून आपलं राजकारण साधायला, आपला राजकीय अजेंडा पुढे सरकवायला अनेक लोक पुढे सरकलेले होते. तुम्हाला आठवतं तो राकेश टिक्केत, शेतकऱ्यांचा मोठा नेता, तो काय तो बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करायला गेला होता. एक तो अडत्यांचा नेता म्हणाला होता की मोदी का ग्राफ जरा बडा है वो नीचे लाना है. इथे तुम्हाला कळतं की ते किसान आंदोलन हे शुद्ध राजकारण होतं, ते राजकीय आंदोलन होतं. त्याला शेतकऱ्यांच्या हिताशी आणि शेतकऱ्यांच्या समस्येशी काडी मात्र कर्तव्य नव्हतं. पण आपल्याला पत्रकारांनी एक भुलभुलैया उभा केला की शेतकरी मरतो आहे, अन्नदाता मरतो आहे. आणि म्हणून आजचं जे मी शीर्षक दिलंय, अन्नदात्याचा जन्मदाता, जे तिथे आंदोलनाला बसले होते
ते शेतकरी नव्हते आणि म्हणूनच अन्नदाता सुद्धा नव्हते. पण त्या अडते दलालांना अन्नदाता अन्नदाता म्हणून जन्माला घालतं कोणी, तर मीडियाने घातलं होतं. शेतकऱ्याचं शोषण करणाऱ्या अडते दलालांना अन्नदाता म्हणून पेश करायचं आणि सरकारकडून अधिकची एमएसपी मागायची, किमान दर मागायचा, जेणेकरून तो दर अडते दलालांना मिळेल. अडते दलाल म्हणजे कोण असतात? दुर्गम भागातला जो शेतकरी आहे, राब राब राबून उत्पन्न काढतो, तिथे त्याच्या बांधावर जाऊन त्याचं जे काय 1 क्विंटल 2 क्विंटल 5 क्विंटल असेल ते शेतातलं पीक ताब्यात घ्यायचं आणि कृषी बाजारात आणून आपण विकायचं. म्हणजे सरकारने काय तो किमान दर दिला, एमएसपी दिली, तर ती मिळणार कोणाला? गावागावात छोट्या शेतकऱ्यांचं पीक गोळा केलेला जो अडता दलाल आहे तो एमएसपी घेणार. त्याला भाव वाढ पाहिजे, शेतकऱ्याला तो देणार आहे का? नाही. कांद्याचे भाव वाढतात, कांद्याचे भाव गडगडतात. कधी गडगडतात? जेव्हा शेतामध्ये कांद्याचं पीक येतं तेव्हा कांद्याचे भाव गडगडतात, सोयाबीनचे भाव गडगडतात, तुरीचे भाव, चण्याचे डाळ भाव गडगडतात. आणि एकदा ते संपलं की भाव चढायला सुरुवात होते. हा जो उद्योग चालतो तो करणारे अडते दलाल व्यापारी असतात. आणि जेव्हा भाव चढतो केव्हा बघा तुम्ही, भाव चढतो तेव्हा पीक आलेलं नसतं आणि पीक येतं तेव्हा भाव गडगडतात. आणि एकदा सगळं पीक काढून झालं, कमी दरात खरेदी करून झालं की भाव चढायला सुरुवात. या सगळ्याला आळा घालण्यासाठी या सगळ्याला आळा घालण्यासाठी 3 कायदे बनवण्यात आले होते. अन्नदात्याला खरोखर आधार त्या कायद्यातून मिळणार होता, तो बारगळवण्यासाठी या अडते दलालांनी मीडियाला भूलभुलैया उभा करायला लावला आणि मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण मोदी सरकार कोंडीत सापडलं नाही, त्यांना हात लावला नाही, आंदोलन करू दिलं आणि एक दिवस ते कायदे मागे घेतले. म्हणजे त्यांची अंमलबजावणी मागे घेतली. कायदे रद्द झालेले नाहीत, कायदे आज पण आहेत. पण अशा लोकांना मोदीच्या विरोधी राजकारण करण्यासाठी सपोर्ट करणाऱ्यांमध्ये सगळ्यात आघाडीवर कोण होते? तर अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेता होते. सर्वोच्च नेता. आज त्याच आम आदमी पार्टीचं सरकार पंजाबमध्ये आहे आणि आता त्याच सरकारने आपल्याला एमएसपी जास्त द्यावी म्हणून पंजाबमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राजधानीच्या ठिकाणी त्याच किसान संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यांच्याशी साधा संवाद साधायला सुद्धा केजरीवाल किंवा त्यांचे मुख्यमंत्री तयार नाहीत. मोदी सरकारने तरी त्यांचा कृषी मंत्री हा वारंवार त्या आंदोलकांकडे पाठवला होता, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या. तिथल्या निवडक काय त्या किसान नेत्यांना दिल्लीत बोलून घेतलं, कधी रेल भवनमध्ये, कधी काय त्या विज्ञान भवनमध्ये त्यांच्याशी संवाद केला, वाटाघाटी केल्या. पण केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने किसान आंदोलनकर्त्यांशी संवाद सुद्धा केला नाही. एकदा जी काय वाटाघाटी झाल्या त्यामधून मुख्यमंत्री भगवंत सिंग मान तडकाफडकी उठून निघून गेला. अशा रीतीने दिवाळं वाजेल असं आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री सांगतो. मग मोदी सरकार काय वेगळं सांगत होतं? पण मोदी सरकारला बदनाम करायचं तेव्हा त्याच किसान आंदोलकांचं गुणगान करायचं. अन्नदाता अन्नदाता म्हणून सगळे चॅनेल टाहो फोडून रडत होते. मग आता त्याच चॅनेलवाल्यांना पंजाबमध्ये तेच सगळे नेते धल्लेवाल आणि कोण चढुनी वगैरे ते सगळे आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनावर आणि धरण्यावर पंजाबच्या आम आदमी सरकारने, भगवंत मान सरकारने बुलडोजर घातले. तर अन्नदात्याचे जन्मदाते कुठे आहेत? जे चॅनेलवाले मोदी सरकार विरोधात किसान आंदोलनाला
अन्नदाता अन्नदाता म्हणून टाहो फोडून रडत होते. आणि कुठलाही चिरडून काढण्याचा पाऊल मोदी सरकारने उचललं नव्हतं. पण आम आदमी पार्टीच्या सरकारने उचललंय. तर हे अन्नदात्याचे जन्मदाते, आपलं पोर चिरडलं गेलं तरी एक डोळ्यातून दोन अश्रू काढायला तयार नाही कुठल्याही चॅनेलवाल्याने. केजरीवाल, आम आदमी पार्टी किंवा योगेंद्र यादव, राकेश टिक्केत यांना एक चकार शब्द विचारलेला नाही की पंजाबमध्ये काय चाललंय. तुम्हाला आठवतं, योगेंद्र यादव त्या काळामध्ये सेफॉलॉजी वगैरे विसरून शेतकरी नेता झाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये ज्या वाटाघाटी मोदी सरकारबरोबर चालू होत्या त्यामध्ये घुसण्याचा सुद्धा योगेंद्र यादवनी प्रयत्न केला होता. आणि कसं मोदी सरकार शेतकऱ्यांना चिरडून टाकतंय, शेतकरी आंदोलन चिरडून टाकतंय, असा टाहो योगेंद्र यादव फोडत होते. आज ते योगेंद्र यादव कुठे आहेत? निवडणुका, बिहारच्या निवडणुका, दिल्लीच्या निवडणुका, सेफॉलॉजी, ईव्हीएम याच्यावर आपली अक्कल पाजळ फिरणारा हा शेतकरी नेता अचानक आपल्या अंगावरचं शेतकऱ्याची वस्त्र उतरून अचानक राजकीय नेता झालेला आहे. चकार शब्द बोलत नाहीये. ना योगेंद्र यादव बोलतायत, ना तुमचे ते सत्यपाल मलिक. मोदींनी ज्यांना राज्यपाल केलं होतं त्यांना अचानक आपण जाट आहोत ते आठवलं. आणि म्हणून राज्यपाल असताना सुद्धा राजकीय वक्तव्य करण्यापर्यंतचा आगाऊपणा त्यांनी केला होता. आणि आता मोदी सरकारला भविष्य नाही असं म्हणत मोदींना शिव्या शाप देत बाहेर पडलेला दुसरा शेतकरी नेता कोण होता? तर तो सत्यपाल मलिक. राकेश टिक्केत, सत्यपाल मलिक आणि योगेंद्र यादव कुठे आहेत आता? 2-3 वर्षापूर्वी ज्या वेळेला दिल्लीची किसान आंदोलनाने कोंडी केलेली होती, घसमट झालेली होती, तेव्हा यांना कंठ फुटला होता. आज त्यापैकी कुठलाही संपादक, कुठलाही रिपोर्टर योगेंद्र यादव, सत्यपाल मलिक किंवा राकेश टिकेत यांच्या बाईट घ्यायला जात नाहीये की काय केलं बाबा आम आदमी पार्टीने, आम आदमी पार्टी सरकारने पंजाबमध्ये काय केलं? बुलडोझर चालवला. धरणं धरून बसलेले जे शेतकरी आंदोलन, चळवळे आंदोलक होते त्यांच्या अंगावर बुलडोझर घातले, त्यांचे तंबू चिरडून मोडून तोडून टाकले आम आदमी पार्टी सरकारने. मग बोलायचं कसं? आपला तो बाब्या, त्याच्याबद्दल नाही बोलतायत. भाजपचा तो कार्टा. मोदी हा भाजपचा आहे त्यामुळे तो कार्टा आहे. आणि केजरीवाल किंवा भगवंत सिंग मान आपला आहे, तो बाब्या आहे. त्याच्याबद्दल बोलायचं कसं? आणि त्यामुळे हे अन्नदाता, जन्माला घालणारे, मीडियामधला भूलभुलैया निर्माण करणारे अन्नदाताचे जन्मदाता अचानक त्यांची वाचा बसलीये. अचानक वाचा बसली. त्यांना फिकीर नाहीये शेतकरी मरतोय की शेतकरी आंदोलन मरतोय, फिकीर नाही. जो अत्याचार किंवा जो बुलडोझर किंवा जो पोलीस फोर्स जाळपोळ करणाऱ्यांसाठी मोदी सरकारने वापरला होता, तुम्हाला आठवतं तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रम्प येणार त्या दिवशी या किसान आंदोलकांनी हिंसाचार माजवला होता. तरी त्यांच्यावर पोलिसांनी लाठ्या चालवताना सौम्य प्रतिकार केला होता. तरीही त्याला हिंसाचार म्हणून टाहो फोडणारे टिक्केत, यादव, राजदीप सरदेसाई सारखे सगळे दिल्लीतले ल्युटियन्स, दिल्लीचे पत्रकार, किसान आंदोलनाचे जन्मदाता, अन्नदाताचे जन्मदाता आज कुठे आहेत? कारण जी कृती मोदी सरकारने केली नाही त्याच्यावर टाहो फोडून रडत होते, तेच आज प्रत्यक्ष तसं पंजाबमध्ये घडले तरी त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीये. अन्नदाता, दलालांना अन्नदाता बनवायचं. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलंय, अन्नदात्याचे जन्मदाता आता गप्प का आहेत? कारण तेही राजकारण खेळत होते. आंदोलनजीवी म्हणून जे किसान नेते उभे राहिले होते
ते सुद्धा आंदोलनजीवी होते. यांना जनतेची, काय त्या तुमच्या शेतकऱ्यांची कोणाचीही फिकीर नाही, चिंता नाही. आपली आपली तुंबडी भरून घ्यायची. त्यासाठी आंदोलन हा सुद्धा एक देखावा निर्माण केला जातो. असो मित्रांनो, आम आदमी पार्टीच्या सरकारबद्दल हे का बोलत नाही हे समजावून सांगणं आवश्यक होतं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.